नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मी वीकली घराची क्लीनिंग कशी करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। असे जर आपण आठवड्याला क्लीनिंग केलं तर आपलं घर क्लीन अँड मेंटेन राहतं। तसे तर मी मंथली डीप क्लीनिंग करतच असते, पण मी आठवड्यातून 1 तास देते या कामासाठी, कारण माझ्या किचनमध्ये जास्त व्हाईट कलरचा यूज केला आहे। त्याला पटकन डाग दिसून येतात, मग ते छान वाटत नाही। म्हणून मी रविवारी हे सर्व करून घेते। रविवारी मी आधी सर्व स्वयंपाक वगैरे माझी सर्व कामे उरकून घेतली आणि नंतर या क्लीनिंगला घेते, कारण परत हे क्लीनिंग करून झालं की खूप कंटाळा येतो बाकी कामे करायला। सर्वात आधी मी वरचे कंपार्टमेंट जे आहेत ते मला पुसायचे। यासाठी मी स्क्रबचा वापर नाही करत, कारण त्यावर स्क्रॅचेस पडतात त्या सनमाईकवरती। तर मी पाण्यामध्ये लिक्विड टाकून नॅपकिननी पुसून घेते आणि नंतर लगेचच सुक्या नॅपकिननी पुसून घेते। असे एक एक करून मी वरचे सर्व कंपार्टमेंट बाहेरून पुसून घेते। पुसल्यावर किती छान चमकतंय। आता खालच्या ट्रॉलीज बाहेरून पुसून घेते। आतून ट्रॉलीज मी नंतर क्लीन करणार आहे। ज्यावेळेस श्रावण सुरू व्हायच्या आधी मी डीप क्लीनिंग करणार आहे, त्यावेळी आतून क्लीन करणार आहे। जास्त करून हे हँडल आहेत तिथे जास्त चिकट होते, कारण आपण स्वयंपाक करताना बऱ्याच वस्तू घेतो त्यातून, त्यामुळे तिथे माझा जरा जास्तच वेळ गेला पुसायला। आठवड्यातून एकदा फ्रीजही मी पुसून घेते। तुम्हाला दाखवते बघा, या ट्रान्सपरंट शीटवर किती घाण पडली, कारण आपण यामध्ये भरपूर वस्तू ठेवत असतो, मग त्याचा वासही या फ्रीजमध्ये राहतो। म्हणून मी आठवड्यातून एकदा सर्व फ्रीज आतून आणि बाहेरून संपूर्ण पुसून घेते। नंतर मी गॅसच्या वर जी चिमणी लावून घेतली आहे ना, तिच्यावर बघा कसे ते तेलकट डाग आहेत, ते मी वेगळ्या लिक्विडने क्लीन करते। त्याने लगेचच सर्व तेलकट डाग निघून जातात। आता किचनचे सर्वात शेवटचं क्लीनिंग म्हणजे आपलं किचन काउंटर। तो तर आपण सर्वजण रोजच स्वच्छ करतो, पण आता हे सर्व क्लीनिंग केल्यामुळे काउंटरवर घाण पडली आहे। त्यात मी व्हाईट ओटा बसवलेला आहे, त्यामुळे यावर लगेचच घाण दिसते। आता माझे दोन्हीही काउंटर पुसून झालेत। किती छान दिसतात बघा किचन काउंटर। घरातलं स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचं ठिकाण नाही, तर ते आपल्या घराचं मन आहे, आपला आत्मा आहे। जिथे स्वच्छता तिथे समृद्धी, हे आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत। चला, किचन झालं। आता हॉल क्लीन करायचं आहे। माझ्या हॉलची विंडो मोठी असल्यामुळे खूप धूळ येते आणि त्यात इथंही मी व्हाईट कलरचं वापरलेलं आहे, त्यामुळे धूळ पटकन दिसते। सर्व टीव्ही युनिट मी पुसून घेते। पुसल्यावर खूप छान दिसते बघा हे टीव्ही युनिट। त्यानंतर डायनिंग एरिया, ते देखील मी क्लीन करून घेते। सोफ्यावरचे कवर मी धुवायला टाकलेत। मी सोफा व्हॅक्यूमने क्लीन करून घेते। या आठवड्यात मी किचन आणि हॉल स्वच्छ करून घेतलेला आहे। ते म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। आपलं घर स्वच्छ असलं की आपलं मनही प्रसन्न राहतं, पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये, जाणवते। आठवड्याला 1 तास दिल्यामुळं घरही स्वच्छ दिसतं आणि आपल्याला मंथली क्लीनिंग करायला त्रासही होत नाही। घर स्वच्छ ठेवणं ही केवळ जबाबदारी नाही, तर आपल्या आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी खूप आवश्यक आहे। स्वच्छ नीटनेटकं घर म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि आनंद।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.